नमस्कार मंडळी, नोकऱ्या केंद्र यूट्यूबच्या आपले स्वागत आहे. मित्रांनो, IBPS क्लर्क भरती 2025ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झाले आहे. यामध्ये मित्र तुम्हाला लिपिक ह्या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये 10,277 जागी पद भरती असणार आहेत. यासाठी मित्र तुम्हाला कोणत्याही शाखेची जर डिग्री असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनलायझेशन यांच्या मार्फत या ठिकाणी जी जाहिरात आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर मित्र हा फॉर्म तुम्हाला 1/8/2025 पासून ते 21/8/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर पेमेंटसुद्धा मित्र तुम्हाला 1/8 ते 21/8च्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन वगैरे काय असल्यास तुम्हाला ठिकाणी नंतर तुम्हाला कळलं जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे पहिली जी प्री टेस्ट असते त्या ठिकाणी सप्टेंबर 2025ला असणार आहे. त्याचं हॉल तिकीट सप्टेंबर 2025ला तुमचं येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन प्रीमी असणार आहे, म्हणजे टायर 1 असणार आहे, ऑक्टोबर 2025 रोजी असणार आहे. त्याचा निकाल मित्रांनो तुम्हाला नोव्हेंबर 2025ला असणार आहे. त्याचबरोबर डाउनलोड कॉल लेटर मेन्सचा असणार आहे, नोव्हेंबर 25च्या आसपास असणार आहे. आणि मेन्स एक्झामिनेशन नोव्हेंबरमध्येच तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर प्रोव्हिजनल अलॉट असणार आहेत. मार्च 2026 पर्यंत तुमच्याकडे फायनल मेरिट तुमचं लागणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पार्टिसिपेट बँक्स असणार आहेत. यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेची या ठिकाणी तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पोस्ट असणार आहे मित्र तुम्हाला स्केल पे असणार आहे. यामध्ये पगार बघितला तर 24,050 पासून ते 64,480 पर्यंत तुम्हाला पे स्केल असणार आहे. यासाठी मित्रांनो इलिजिबल क्रायटेरिया असणार मित्र तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. वय असणार मित्र तुम्हाला 1/8/2025 रोजी या ठिकाणी वय मिनिमम 20 ते 28 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही SC ST मध्ये असाल तर 5 वर्षी सवलत आहे. OBC मध्ये असल्यास 3 वर्ष वयाची सवलत तुम्हाला असणार आहे. यामध्ये मित्रांनो एज्युकेशन असणार आहे. मित्रांनो एज्युकेशन हे 21/8/2025 रोजी या ठिकाणी डिग्री ऑफ ग्रॅज्युएशन म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी ज्याला राज्य किंवा केंद्र शासनाची मान्यता आहे अशा स्वरूपात तुमची डिग्रीच्या विद्यापीठाची लागणार आहे. मित्रांनो यासाठी फी असणार मित्रांनो तुम्हाला फी जर विचार केला मित्रांनो तुमची फी असणार आहे 175 रुपये फी असणार आहे, जी की SC ST हँडिकॅप एक सर्व्हिसमॅनसाठी असणार आहे. आणि राहिलेले जे कॅन्डिडेटसाठी 850 रुपये फी असणार आहे. ही फी मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्हाला फी भरू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रिया असणार आहे. स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन असणार आहेत. यामध्ये प्री एक्झाम असणार आहेत, जसं की एकूण प्रश्न असणार आहेत 100 आणि 100 मार्काची एक्झाम असणार आहेत. यासाठी मित्रांनो इंग्लिश लँग्वेजसाठी मित्रांनो तुम्हाला 20 मिनिटे वेळ असणार आहेत. 30 प्रश्न 30 मार्काला असणार आहेत. न्यूमरिकल ॲबिलिटी असणार आहेत. 35 प्रश्न 35 मार्काला 20 मिनिटे वेळ असणार आहेत. रिझनिंग असणार आहेत. 35 प्रश्न 35 मार्कासाठी अशी 20 मिनिटे असणार आहेत. यासाठी मित्रांनो एकूण 100 प्रश्न 100 गुणाशी 60 मिनिटे वेळ असणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे मेन एक्झामिनेशन असणार जी की मेन यासाठी मित्रांनो तुम्हाला 155 प्रश्न असणार, 200 मार्काचे एक्झाम असणार, 120 मिनिटं वेळ असणार. यामध्ये जनरल फायनान्स अवेअरनेस असणार आहेत. 40 प्रश्न 50 मार्काचे एक्झाम 20 मिनिटं वेळ असणार आहेत. जनरल इंग्लिश असणार आहेत, त्यासाठी 40 प्रश्न 40 गुण 35 मिनिटं वेळ. रिझनिंग ॲबिलिटी असणार आहेत 20 प्रश्न 60 गुण 35 मिनिटं वेळ असणार आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहेत 35 प्रश्न 50 गुणांशी 30 मार्काचा 30 मिनिटे वेळ असणार आहेत. अशी मित्रांनो तुम्हाला 150 प्रश्न असणार आहेत, 200 मार्काची एक्झाम आणि 120 प्रश्न तुमची असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला भारताच्या वेगवेगळ्या लँग्वेजमधून तुम्ही एक्झाम देऊ शकता. यामध्ये महाराष्ट्रात असाल तर मराठी, इंग्लिश आणि हिंदी आणि कोकणी लँग्वेजमध्ये तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरत असताना मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म IBPS द्वारे फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फोटो अपलोड करायचा, सिग्नेचर, लेफ्ट हँड थंब आणि एक डिक्लेरेशन आणि कास्ट असल्या कास्ट किंवा इतर आरक्षण असल्या त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. फी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्हाला फी या ठिकाणी भरायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला बँक वाईज या ठिकाणी जागा असणार आहेत. त्यामध्ये बँक ऑफ बडोदासाठी 146, बँक ऑफ इंडियासाठी 80 जागा असणार आहेत, बँक ऑफ महाराष्ट्रासाठी 300 जागा असणार आहेत, कॅनरा बँकेसाठी 115 जागा, सेंट्रल बँक ऑफ इंडियासाठी 181
281 जागा. त्याचबरोबर काही पदासाठी जागासुद्धा नाहीत. त्याच पंजाब नॅशनल बँकेसाठी 120 जागा, पंजाब अँड सिंधसाठी 60 जागा आणि युनियन बँकेसाठी 15 जागेची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर भारतात विविध स्टेटमधून तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या जागेसाठी पदभरती या ठिकाणी असणार आहे. ओके, तरी तुम्ही तुम्हाला त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात तरी मित्र तुम्हाला या ठिकाणी एक्झाम सेंटर्स असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्रातून फॉर्म भरत असाल तर मित्र तुम्हाला अहिल्यानगर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, चंद्रपूर, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, अकोला, धुळे, वर्धा, परभणी एवढे एक्झाम सेंटर्स असणार आहेत. त्याचबरोबर मेन्ससाठी सुद्धा एक्झाम सेंटर असणार आहेत. अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे एवढी मेन्ससाठी सुद्धा तुमचे एक्झाम सेंटर्स असणार आहे. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टेट वाईज या ठिकाणी तुम्हाला लोकल लँग्वेजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून मराठी ही या ठिकाणी लोकल लँग्वेज असणार आहे. यामध्ये मिळतात तुम्हाला फॉर्म भरत असताना या ठिकाणी फोटो, सही, लेफ्ट हँड थंब, SSC प्रमाणपत्र असे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर डिक्लेरेशनसुद्धा आहेत, जसे की डिक्लेरेशनसुद्धा अपलोड करायचे आहेत आणि सिग्नेचर या ठिकाणी ब्लॅक पेन स्कॅन करून अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर एक लाईव्ह फोटो या ठिकाणी विद्यार्थ्याचा सुद्धा लाईव्ह फोटोसुद्धा काढायचा आहे. जसं की IBPSची वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरत असताना लाईव्ह फोटो काढायचा आहे. ओके, तरीही तुम्ही तुम्हाला बँकमध्ये या ठिकाणी लिपिक पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नोंद बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.